कंप्लीट केलेला असेल असं आपण कन्सिडर करूया. आणि 7 मार्चचा अभ्यास आपण केलेला होता आणि आपल्याला 8 मार्चचा अभ्यास आता करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही करणार आहात परकीय व्यापार हा जो घटक आहे हा तुम्हाला आधी व्यवस्थित रीडिंग करायचा आहे. याच्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट आहेत परकीय व्यापारामधल्या. व्यापार तोल असेल, व्यवहार तोल असेल, त्यानंतर दृश्य खातं असेल, अदृश्य खातं असेल, चालू खातं असेल, सेवांचं खातं असेल, वस्तूच्या आयात आणि निर्यातींचं खातं असेल, आपण कोणत्या देशांना वस्तू आयात करतो, कोणत्या देशांना वस्तू, कोणत्या देशांमधून वस्तू कोणत्या देशांना वस्तू निर्यात करतो आणि कोणत्या देशांमधून आपण आयात करतो, कोणत्या वस्तूंची आपण आयात निर्यात करतो, हा सगळा भाग तुम्हाला परकीय व्यापार या चॅप्टरमध्ये वाचायचा आहे. त्यानंतर तुम्ही हिस्ट्री करणार आहात. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला 1857 पूर्वीच्या ज्या काही संघटना आहेत याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ज्याच्यामध्ये लँड होल्डर्स सोसायटी असेल, वंगभंग चळवळे असतील, ब्रिटिश इंडिया सोसायटी असेल, इंडियन लीग असेल, त्यानंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशन असेल, त्यानंतर ॲलन ह्यूम यांनी स्थापन केलेली संस्था असेल, या सगळ्यांचा तुम्हाला उद्देश वाचायचा आहे. त्या कुणी स्थापन केल्या हे तुम्हाला वाचायचं आहे. अशा महत्त्वाच्या संस्था तुम्हाला वाचायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला